नारायण धारपांची पुस्तकं का वाचायची? तर नंबर 1, बेस्ट फॉर बिगिनर्स. म्हणजे नारायण धारपांमध्ये एक वेगळी लेखनशैली आहे की ज्यामुळे ते वाचकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवू शकतात. कथानकात पुढे काय घडणार आहे ही एक्साइटमेंट लागून राहिल्यामुळे आपण कधी एकदा पुस्तक संपवून टाकतो असं वाटायला लागतं, ज्यामुळे वाचनाची गोडी सुद्धा निर्माण होते आणि वाचनाची सवय सुद्धा लागते. नंबर 2, त्यांची भाषा. त्यांची लेखनशैली एकदम चित्रमय आहे. म्हणजे असं वाटतच नाही की तुम्ही पुस्तक वाचताय. या घटना तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत आहेत आणि तुम्ही त्या वातावरणाचा एक भाग होऊन ते सगळं काही विटनेस करताय असं वाटतं. सो त्यामुळे तुमची इमॅजिनेशन स्किल्स सुद्धा डेव्हलप होतात. तिसरं सर्वात महत्वाचं रिझन, लास्ट बट नॉट द लिस्ट, ते म्हणजे की प्रेम, द्वेष, विरह, संघर्ष, सेल्फ हेल्प, त्याच्यानंतर टाइम अँड मनी मॅनेजमेंट या विषयावरती तुम्हाला बाजारात अनेक पुस्तकं सापडतील, अनेक पुस्तकं भेटतील. परंतु तुम्हाला जर भीती, हॉरर नावाचा हा जो जॉनर आहे, ही पण एक आपली एक फिलिंगच आहे, बरोबर, जसं बाकीचे फिलिंग आहेत, ती जर एक्सप्लोअर करायची असेल तर तुम्हाला नारायण धारपांची पुस्तकं इज द बेस्ट ऑप्शन.